घडी केली आहे. तर इथे मी बाईसाठी छातीचा जो चौथा भाग आहे तो 8 इंच तोच घेतला आहे, कारण साईज कोणती बी असो आपल्याला बाईची घडी घेतावेळी छातीचा चौथा भागच घ्यायचा आहे. बरोबर येते, कुठे कमी पडत नाही आणि जास्तही होत नाही. तर बाईची उंची 4 इंच आहे. तर इथे मी पहिले 4 इंच मार्किंग करून घेतलं बाईच्या उंचीचं. आणि हे आपल्याला साधं ब्लाऊज आहे तर 1 इंच तुरपाईसाठी लागते. तर मी इथे 1.5 इंच एक्स्ट्रा घेतला आहे, अर्धा इंच शिलाईसाठी आणि 1.5 इंच तुरपाईसाठी. खालच्या साईडला आपल्याला बाईचा आपल्याला आकार देण्यासाठी इथे मी 2.5 इंचावर मार्किंग केलं आणि या पद्धतीने बाईचा आकार देऊन घेतला आहे. इथं बाईचा आपल्याला ग्राउंड आहे इथे 5.25 इंच आहे आणि 1.5 इंच शिलाईसाठी. यानुसार मी इथे हे कट करून घेतलं आहे. इथे बाईच्या समोरच्या भागाला शेप देण्यासाठी आपण इथे अर्धा ते पाऊण इंच आपल्याला आतमध्ये घ्यायचा आहे वरचा भाग, आणि यानुसार जो एक्स्ट्रा साईडला देतो कपडा दिसतो तो आपण कट करून घ्यायचा. आणि ह्या समोरच्या भागाचा एकदम ॲक्युरेट चांगला परफेक्ट शेप आपल्याला इथं तयार होतो.